नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा पैसा अखेर सरकारच्या तिजोरीत जमा. गेल्या 2-3 आठवड्यापासून सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. लाडकी बहीण योजनेसाठी 16,000 कोटी रुपयांची जुळवाजुळव कशा प्रकारे करण्यात यावी आणि अखेर या प्रयत्नांना देखील यश आलेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने सुद्धा महाराष्ट्र सरकारला या प्रयत्नांना साथ दिलेली आहे. आता लाडक्या बहिणींना 6वा हप्ता मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. येत्या 2-3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे. बघा, याबाबत भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिलेलं होतं आणि त्यानुसार आम्ही लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये 1500 रुपयावरून 2100 रुपयांपर्यंतची वाढ करत आहोत. सध्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. अशा महिलांना अर्जाची पुनर्तपासणी आम्ही सुरू केलेली आहे. मात्र बहिणींनी घाबरून जाऊ नये. तरी तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त असलं तरी किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन असलं तरी देखील जोपर्यंत तुमच्या अर्जाची पडताळणी ही होत नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे 100% मिळणार आहेत. त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे आहेत. बघा, सुधीर मुनगंटीवार साहेबांनी लाडक्या बहिणींना वचन दिलेले की तुमचं महायुतीचं सरकार हे स्थापन झालेलं आहे आणि हे सरकार अतिशय चांगलं काम करतंय. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील आम्ही करणार आहोत. तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता. आता 15 डिसेंबरला म्हणजेच उद्या रविवार असून सुद्धा हा मंत्रिमंडळाचा विस्तार या ठिकाणी होणार आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याबरोबरच मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल आणि या पहिल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये हप्ता देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि हा 1500 रुपयावरून याचा 2100 रुपये हप्ता करण्याचा देखील निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात येईल. तसा जी देखील काढला जाईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनी महिलांनी चिंता करण्याची, टेन्शन घेण्याची गरज अजिबात नाही. शासनाने सर्व विभाग आणि सर्व वित्तीय नियोजन विभाग तसेच लाडके बहीण योजनेच्या संदर्भातील अंतर्गत ही योजना राबवली जाते. तो म्हणजे महिला व बालकल्याण विभाग. असे सर्व विभाग युद्ध पातळीवर त्यांचे काम करत आहेत. पैशाची चिंता मिटलेली आहे. हे सर्व निर्णय चांगल्या प्रकारे होत आहेत. म्हणूनच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता 2100 रुपयांच्या स्वरूपामध्ये बँक खात्यामध्ये लवकरच जमा केला जाईल आणि तो तुम्हाला दिसून देखील येईल. म्हणूनच आता बघा, 15 तारखेला रविवारी त्या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्याची बैठक ही पार पाडेल. ताबडतोब दुसऱ्याच दिवशी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात ही होणार आहे. आता कुठेही काही अडचण राहिलेली नाही. आता राहिला प्रश्न लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी. तर बघा, त्याबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता सर्वांना माहीत आहे की बघा, आता आपल्या सर्वांची लाडकी बहीण म्हणजेच मंत्री महोदय यांनी ही योजना आणलेली आहे आणि यादीतील त्यांचे नाव काय म्हटलं तर ते पहा. तर बघा, आम्ही महिलांना पुन्हा पुन्हा सांगत आहोत की तरी देखील महिलांना हे टेन्शन घेत आहे. महिलांना वाटतं की आम्हाला पैसे येणार नाही. तर लक्षात घ्या, आदितीताई नक्की काय म्हटल्या. आता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाण्यापूर्वी सर्व माझ्या ताईंना, सर्व बहिणींना नम्र विनंती आहे की आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा नक्की. आणि अशात लाडक्या बहिणीची अतिशय महत्त्वाची अपडेट ही आहे. आपण घेऊन आलेलो ही अपडेट उद्या किंवा परवा अगदी 2 ते 3 दिवसामध्ये पैसे हे जमा होतील. आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. कारण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून माझ्या भगिनी हा व्हिडिओ पाहत असणार. तेव्हा तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्याचे नाव किंवा तुमच्या गावाचे नाव तुम्ही नक्की लिहा आणि तुम्हाला आतापर्यंत 7,500 रुपये हे आले की नाही ते देखील सांगा. तुमच्याही बाबत अतिशय आनंदाची अपडेट आली. जवळपास 19 लाख महिला आणि 19 लाख महिला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळालेले नाहीत आणि त्यासाठी एकमेव कारण होते ते म्हणजे बँक खाते आणि आधार यांचे व्यवस्थित लिंकिंग न होणे. तर आता या निवडणुकीच्या काळात आचारसंहितेच्या काळामध्ये तो देखील प्रश्न आता निकाली लागलेला आहे. आता या 19 लाख महिलांना देखील त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. आता तुम्हाला 2100 रुपयांबाबत
तुमचे पाठीमागचे राहिलेले 7,500 रुपये म्हणजे टोटल सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये हे मिळणार आहेत. तेव्हा कोणत्याही महिलेने कोणत्याही लाडक्या बहिणीला आता अजिबात टेन्शन घेऊ नये. लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे अवश्य शेअर करा. अतिशय आनंदाची ही अपडेट आहे. आता आदिती ताई यांनी काय म्हटलेलं आहे हे देखील ऐका, म्हणजे तुमच्या डोक्यातलं सगळं टेन्शन निघून जाईल. आदिती ताई असं म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना राबवत असताना कोणत्याही प्रकारची तक्रार ही आलेली नाही, त्यामुळे अर्जाची छाननी ही होणार नाही. तर ही होती